convert atmospheric nitrogen into nitrogenous. बरोबर आहे. बेस तुटक फुटक सांगितलीस. अहो काही बॅक्टेरिया आहेत मातीमध्ये मोकळे राहणारे आहेत आणि काही बॅक्टेरिया वनस्पतींच्या मुळामध्ये राहणारे आहेत. ते बॅक्टेरिया काय करतात, हवेतलं नायट्रोजन ॲब्सॉर्ब करून घेतात आणि ते कन्वर्ट करतात. कशामध्ये करतात? नायट्रेटमध्ये करतात. लक्षात आलं काय म्हणतो? अँड दॅट इज कॉल्ड ॲज काय म्हणतात त्या ठिकाणी आपण नायट्रोजन फिक्सेशन. काय म्हणतात त्या ठिकाणी? those bacteria which absorb the nitrogen from the atmosphere that convert into nitrate. That nitrate are useful for the well growth of the plant. त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ अतिशय जोमाने होते and that is called nitrogen fixation. कळालं तुम्हाला? परत आणखी लक्षात घ्या. कधी कधी प्रश्न विचारला जातो व्हॉट इज माय नायट्रोजन फिक्सेशन. काय विचारलं जातं त्या ठिकाणी? व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन या शब्दाचा अर्थ असा की हवेतलं नायट्रोजन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं. कोण? बॅक्टेरिया करतात. सगळं आपण या ठिकाणी बॅक्टेरियांचा विचार करतो. या ठिकाणी कोणत्या बॅक्टेरियांचा विचार करतो आपण? युजफुल बॅक्टेरियांचा या ठिकाणी विचार चालू आहे. बॅक्टेरिया युजफुल आहे, फंजी युजफुल आहे, बुरशी उपयोगाची आहे, त्याच्यानंतर प्रोटोझोन ॲनिमल उपयोगाचे आहेत. युजफुल जे काही आहेत म्हणजे मानवाला फायद्याचे असणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे बॅक्टेरिया हवेतलं नायट्रोजन ॲब्सॉर्ब करून घेतात आणि काय करतात त्या ठिकाणी? ते नंतर त्याच्या नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. ते नायट्रेट म्हणजे इन द फॉर्म ऑफ नायट्रोजनस बेस्ड कंपाऊंड, उदाहरणार्थ अमोनियासारखे आहेत. तो जमिनीमध्ये त्या ठिकाणी काय करतो? त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढवते. हे लक्षात घ्या नायट्रोजन फिक्सेशन. चला पुढे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये बघा नंतर दुसरा आहे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर. म्हणजे काय? फॉस्फेट नावाचा जो घटक आहे तर तो विरघळलेल्या स्वरूपात असतो. दीज आर बॅक्टेरियल स्पेसीज विच सोल्युबलाइज द इनसोल्युबल inorganic phosphate compound such as rock phosphate, for example Pseudomonas stata, Bacillus polymaxa, Agrobacterium, Micrococcus, Aspergillus species. हे बॅक्टेरियांच्या स्पेसीज आहेत, जाती आहेत. आणि हे काय करतात? फॉस्फेट सोल्युबलाइज करतात. म्हणून त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते फॉस्फेटमुळे. लक्षात आला? हाही मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं त्याच्यामध्ये नंतर पॉईंट आहे कॉम्पोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर. कॉम्पोस्ट म्हणजे जे शेतामध्ये आपण ज्या ठिकाणी जनावरांचं जे काही पाला पाचोळा जे शेण वगैरे जे असेल तर खड्ड्यात टाकतो आणि त्यांना काय करतो? त्याच्यात पाणी टाकून त्याला कुजवतो. म्हणजेच काय? त्याला बॅक्टेरियांची रिॲक्शन होते. लक्षात आलं? गवत आहे, कडबा आहे किंवा जनावरांचं शेण आहे किंवा पालापाचोळा आणखीन काही वेस्ट जनावरांचं असेल तर ते खड्ड्यामध्ये टाकून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला काय केलं? पाणी टाकलं म्हणजे सोडलं जातं. एखादं गटार येत असेल तर त्याच्यामध्ये त्या उकिरड्यामध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. बरोबर आहे? ती का करतात? त्या पाण्यामुळे तो कडबा जर असेल काही असेल तर तो कुजतो. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बघा पुढे बघा त्याच्यामध्ये कंपोस्टिंग काय होतं बघा. कंपोस्टिंग इज द नॅचरल प्रोसेस दॅट टर्न ऑर्गेनिक मटेरियल इनटू ए डार्क रिच सबस्टन्स. डार्क त्या ठिकाणी तो कुजून काय होतो? काळा भरून जात त्या ठिकाणी. बरोबर? बॅक्टेरियल रिएक्शन होऊन आणि म्हणून त्या ठिकाणी काय? डार्क रिच सबस्टन्स कॉल्ड ॲज कॉम्पोस्ट ऑर ह्युमस. ह्युमस म्हणजे ते कुजून त्या ठिकाणी झालेलं त्या ठिकाणी त्याचा लगदा तयार केल्यासारखा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. द कॉम्पोस्टिंग प्रोसेस इज डिपेंडंट ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इनटू कॉम्पोस्ट.
तो ऑर्गॅनिक मॅटर जो असलेला त्या ठिकाणी जो पाला पाचोळा कडबा जे काही असेल जनावरांचं गवत वगैरे जे काही असेल टाकून दिलेलं वेस्ट ते ऑर्गॅनिक मॅटर आहे. तो मायक्रोऑर्गॅनिझमच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुजून काय होतो कॉम्पोस्ट मॅन्युअर तयार होतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे. देर आर मेनी टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फाउंड इन ऍक्टिव्ह कंपोस्ट सच ॲज बॅक्टेरिया, फंजी, ॲक्टिनोबॅक्टेरिया, प्रोटोझोआ, रोटिफेर्स. आता हे अशा प्रकारचे जे काही मायक्रोऑर्गॅनिझमचे जे स्पेसीज आहेत बरोबर रोटिफेरा असलेले त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो मायक्रोऑर्गॅनिझमच्या वेगवेगळ्या आणखीन दुसऱ्या असलेले स्पेसीज आणि ते काय करतात त्याला कंपोस्ट मॅन्युअर तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्याच्यानंतर आता बघा सायनोबॅक्टेरिया ॲज ए बायोफर्टिलायझर. आता सायनोबॅक्टेरिया आता हे एक बॅक्टेरियाची स्पेसीज आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाच्या जाती आहेत. बरोबर आहे. आपल्याला डोळ्यात तर दिसत नाही परंतु त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात असा त्याचा अर्थ. काय मेनी सायनोबॅक्टेरिया आर ॲक्वेटिक. खूप अशा प्रकारचे बॅक्टेरिया कसे पाण्यात राहणार आहेत. पाण्यामध्ये असणाऱ्या भागाला ते कुजवून टाकतात त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. अँड टेरेस्ट्रियल जमिनीवर काही राहणार आहेत. फ्री लिव्हिंग मोकळे राहणार आहेत. आर सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजे ज्या ठिकाणी दोघांनाही फायदा होतो. झाडांच्या मुळामध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी तो झाडालाही फायदा करतात आणि स्वतःचाही फायदा करून घेतात. स्वतःचा काय फायदा करून घेतात स्वतःसाठी राहण्यासाठी जागा मिळते, खाण्यासाठी जागा मिळते आणि ते त्या ठिकाणी वेल फ्लोरिश राहतात आणि ते झाडाला काय उपयोगी करून देतात स्वतःचा फायदा आणि झाडाला नायट्रेट अब्सॉर्ब करून देतात आणि नायट्रेटमुळे त्या ठिकाणी त्याची सुपीकता वाढते असा त्याचा अर्थ आहे. ओके बघा त्याच्यामध्ये काय म्हणलं त्या ठिकाणी याच्यामध्ये दिलं त्या ठिकाणी टेरेस्ट्रियल आहे, फ्री लिव्हिंग आहे, और सिम्बायोटिक आहे, ॲरोबिक आहे, फोटोसिंथेटिक आहेत किंवा नायट्रोजन फिक्सिंग आहेत, हेट्रोसिस्टस आहेत, त्याला नॉन हेट्रोसियस फॉर्म्स असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल अनाबिना, नॉस्टॉक, पिलेक्टोमा, ऑसिलेटोरिया आहे एक्सेट्रा. ह्या बॅक्टेरियांच्या जाती आहेत. लक्षात आलं. तो सायनोबॅक्टेरियांच्या ग्रुपमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी अनाबिना, नॉस्टॉक, टायलोपोथ्रिक्स आर असोसिएटेड विथ लायकेन. 11वी मध्ये शिकले आपण लायकेन. आठवते व्हॉट इज बाय लायकेन? लायकेन इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्गी अँड फंजाय. लायकेन हे काय आहे? लायकेन काय असतं? बुरशी आणि शेवाळ दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लायकेन. मी 11वी मध्ये सुरुवातीच्या धड्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं. आता ते काही डिटेल सांगत बसत नाही म्हणून या ठिकाणी विथ लायकेन्स व्हाईल अनाबिना इज असोसिएटेड विथ द प्लांट लाईक ॲझोला. ॲझोला हे प्लांट अशी आहे. कोणती प्लांट आहे? ॲझोला म्हणजे ॲझोला प्लांट म्हणजे पाण्यावर तरंगणारी एक प्लांट आहे. बरोबर आहे. त्याला ॲझोला प्लांट असं म्हणतात. बरोबर पाण्यावर तरंगणारी त्याला. आणि त्याच्यानंतर सायकस. सायकस म्हणजे कसलं प्लांट आहे? ताडाचं झाड आहे ना, नारळाचं झाड असल्यासारखं ते झाड असतं. एवढं लक्षात ठेवा बस झालं. बाकी दुसरं काही याचं नाही. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी डू यू नो. तुम्हाला हे माहित आहे का त्यांना म्हणून विचारते. काय म्हणते तुम्हाला या ठिकाणी? डू यू नो. काय डू यू नो या ठिकाणी विचारलं बघा या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ बायोफर्टिलायझर. जैविक खताचं वर्गीकरण. लक्षात आलं काय म्हणतो? वर्गीकरण म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन. उर्दू के बच्चों वर्गीकरण किसको बोलते हैं? नहीं मालूम होगा, खामोश बैठ जाते. क्या करना का चुप पढ़ाओ सर, जानते हमको वैसे भी तो हम चुप ऐसा. वर्गीकरण म्हणजे आता बघा हे आपलं कॉलेज आहे. बरोबर आहे. गाव तिकडं कॉलेज इकडं. हे झालं वर्गीकरण. कॉलेजमध्ये आलं आपण. बरोबर आहे. सिनियर इकड ज्युनियर इकड झालं वर्गीकरण. वर आलो आपण आर्ट इकडे सायन्स इकडे वर्गीकरण. बरोबर आहे. मग सायन्समध्ये आलो 11वी सायन्स वेगळीकडे 12वी सायन्स वेगळीकडे. 12वी सायन्समध्ये आलो मुली एकीकडे मुलं एकीकडे. हे झालं वर्गीकरण. एवढं करून बी काही उपयोग नाही. बरोबर आहे. आलं लक्षात. तुम्ही जे करायचं तेच करणारा. वर्गीकरण हो द्या काही भी हो द्या सर हम बदलेंगे नहीं ऐसे ही रहेंगे बिल्कुल चलने दो. आता बघा हे वर्गीकरण का अर्थ लक्षात आला. जिसकी वजह उसके वजह से क्या होता है सिस्टमेटिक उसके जहाँ जगह है वहाँ उसको रखा जाता है. ऐसा ध्यान में रखो मोटे अल्फाज में. ऑन द बेसिस ऑफ नेचर और ग्रुप ऑफ ऑर्गेनिज्म
त्या प्राण्याच्या स्वरूपावरून आणि ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम त्या ग्रुपनुसार, ग्रुप म्हणजे वर्गानुसार असा त्याचा अर्थ आहे. बायो फर्टिलायझर आर क्लासिफाईड ॲज बॅक्टेरियल फर्टिलायझर अँड फंगल फर्टिलायझर. खत तर दोन्ही आहे, बरोबर आहे. बुरशीकडूनही होणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन कशाकडून होणार आहे, बॅक्टेरियाकडूनही होणार आहे. बॅक्टेरियाकडून होत असेल तर बॅक्टेरियाचं वर्गीकरण, खत म्हणजे बुरशीकडून होत असेल तर बुरशीकडून. आता ते नंतर पुढे त्या ठिकाणी बघा. बॅक्टेरियल फर्टिलायझर इन्क्लूड्स युओबॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. युओबॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया हे ग्रुप त्याच्यामध्ये आलेले. ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन, त्याच्या कार्यानुसार बॅक्टेरिया फर्टिलायझर आर फर्दर ग्रुप्ड ॲज, त्याच्या कार्यानुसार सुद्धा आणखीन त्याचा काय आहे त्याच्यात फरक केलेला आहे, बरोबर आहे. आता तुमच्या वर्गीकरण करतो. तुमच्यामध्ये हुशार असलेले विद्यार्थी आणि हुशार नसलेले विद्यार्थी. मला वेगळं करावं लागेल का नाही. नीटची परीक्षा पास होणारे विद्यार्थी आणि नीटची परीक्षा पास न होणारे विद्यार्थी. नीटच्या परीक्षेसाठी 10 तास दररोज अभ्यास करणारे विद्यार्थी, त्याचा इकडं व्हा म्हणलं, या माझ्या पाठीमागे म्हणलं तर माझ्या पाठीमागे बघा मनातून असता तुम्ही. सर लई खरं बोलता तुम्ही, आमच्या मनातलं बोलता. असो चल द्या आता. हां, तर असं वर्गीकरण केलं जातं त्या ठिकाणी, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेसिंग, फॉस्फेट सोल्युबलायझिंग अँड कॉम्पोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर. हे वर्गीकरण वेगवेगळे केले आता, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. सायनोबॅक्टेरिया बायो फर्टिलायझर्स, बरोबर आहे. हे झाल्यानंतर परत त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फंक्शन आर नायट्रोजन फिक्सिंगचे त्याचे टाईप. फंगल बायो फर्टिलायझर इन्क्लूड्स मायकोरायझल फंगी. मायकोरायझल म्हणजे या शब्दाचा अर्थ बुरशी, बरोबर आहे. बुरशीची संबंधित जे काही असेल तर त्याला मायकोरायझल असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन दे आर क्लासिफाईड इनटू एक्टोमायकोरायझी अँड एंडोमायकोरायझी. खूप जुना असलेला विचार तुम्हाला. हाँ क्या बोले, बाप रे मुझे डर लग रहा बहुत बहुत. कोई बात नहीं, अच्छी बात है, पूछे बहुत अच्छी बात है. अभी चुप मैं चुप हंसते पढ़ाते समय बोलता हूँ, नहीं तो सर ने मेरी फजीती करे बाबा मुझे पूछे तो. ऐसा नहीं, आपकी हिम्मत ऑब्जर्व करूँगा और भी. हाँ मगर एक ऐसा कभी कभी जरा हंसते पड़े जरा बच्चों को बोर नहीं होता ना, बराबर है क्या, थोडं बरं वाटतं जरा. हां नाहीतर अरे सुरू केलंय आपलं सरा गण्या भरल्यासारखं चालू आपलं, बरोबर आहे का. चेहऱ्यावर थोडं हास्य दिसायला पाहिजे, बरोबर आहे. नाही तर उदास चेहऱ्याचे काही असतात बिचाऱ्या, आता काही असलेले आमच्यासारखेच म्हणा मला तोंडावर 12 वाजल्यासारखं. ते तुमच्या तरी वाजू नये असं मला म्हणायचं. तो आपका सवाल का जवाब सुन लो. फंगल फर्टिलाइजर आपने ये पूछे ना, फर्टिलाइजर इसका मतलब समझ गए आप, वो भी नहीं समझ गए. मुश्किल है. उर्दू के अंदर खाद समझते ना, जानवरों मतलब खेत में पौधे बड़े होने के लिए जब खाद डालते हैं तो ये खाद तो ये मालूम है कि नहीं. हाँ मालूम है बस. तो फंगल यानी बुरशी के तरफ से पैदा होने वाला खाद, समझ में आगा ना. उसके प्योर अल्फाज में बता रहा हूं. उस खाद की वजह से क्या होता है, खाद से क्या होता है, पीकों को क्या फायदा होता है. खाद खेत है ना अपने को, मतलब अपने को नहीं, रिश्तेदार को तो कोई है ना. कभी अपन खेत तो देखे ना, खेत में जवारी बाजरी तो पेरे ना, बराबर. पेरने के बाद उसके अंदर खाद डालते ना. क्यों डालते हैं खाद, आप मारो बम आप. नहीं घबराने की भी बात नाही, कोई ऐसा कोई डिफिकल्ट सवाल भी नाही पूछ रहा. आता कसं आहे, ते नाही खाता गुण उडून बी गेले असेल. आता बाबा मलाच विचारलं, मी विचारलं, मलाच विचारलं सर, आता कसं करावं, सगळे हसू लागले. वो फिक्र करने की जरूरत नहीं, उनको तो वो भी नहीं आता दूसरों को सब, वो तो फिक्र मत करो, बराबर है. वो तो सबके बॉस हैं तुम्हारे सबके, उनको तो वो भी नहीं आता है, उसकी टेंशन नहीं. लेकिन खेत के अंदर जब कोई पेरते हैं अपन, तो उसके बाद में खेत में खाद डालते, ये तो मालूम है ना. हाँ मालूम है जी, तुम चिविट परेशान कर रहे मेरे को. हाँ तो कई के लिए डालते हैं हम खेत खाद, उसको वो पौधे अच्छे बढ़ने के लिए, बराबर है. जो उम्मीद होती है तो उम्मीद से ज्यादा अपने को उसके अनाज मिलना चाहिए, माल मिलना चाहिए उसके अंदर से, जो भी कोई प्रोडक्ट है फ्रूट जो भी कोई अनाज है वो मिलने के लिए, बराबर है ना.
तो अब मैं क्या बता रहा हूं कि ये फर्टिलाइजर यानी खाद, ये फंगल फर्टिलाइजर, इसका मतलब है बुरशी ये खाद बोल के भी काम करती है, क्योंकि वो फायदे की बुरशी मैं बता रहा हूं ये पढ़ाना। अब उसके आगे ये आगे है, ये वो बुरशी के अंदर भी दो नमूने हैं, एक तो बायो फर्टिलाइजर, एक तो बरोबर आहे, एक तो फंगल फर्टिलाइजर आणि त्याच्यानंतर एंडो, बराबर है। फंगल फर्टिलाइजर, फंगल को भी बोलते हैं माइकोराइजी, तो एक्टोमाइकोराइजी और एंडोमाइकोराइजी। अब ये अल्फाज में सवाल आप सबको पूछता हूं, एक्टो एंडो किसको बोलेंगे? अरे वाह क्या बात आहे, असं त्याला माहीत असलेलं, बाकी सगळे बद्दसे झोपलेत बिचारे। चल दे सर, ते तुमचं प्रवचन लय जबरदस्त चालू आहे, मस्त वाटलेलं आहे मला, छान, बैस बेटा बैस 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 बैस। असो प्रवचन समजा, एंडो, एंडो यानी अंदर का हिस्सा और एक्टो यानी बाहर, बराबर है। मैं 11वें में स्केलेटन सिखाया था मैं आपको, एंडोस्केलेटन, एक्सोस्केलेटन, एक्सो यानी बाहर, बराबर है, एंडो यानी अंदर, नहीं अंदर रहने वाला सख्त चीज, जहन में ही नहीं बातें, हाँ बस खाली। अब इसमें एंडो और एक्टो ये ध्यान में रखो। और माइकोराइजिस का मतलब ये है कि बुरशी को बोलते हैं, बुरशी। ये बुरशी तो समझ में आता ना, कि वो भी उसका अलग कुछ बताऊंगा, बराबर। हाँ अब बुरशी पर समझ में आना, मिसाल के तौर पर अभी वो भी बता देता हूँ, वो नहीं मालूम है तो किस क्या बताएंगे, चुप डर के रखोगे, कहीं को पूछना मुझको चुप और सर फजीती करो तो क्या करो सबके सामने, अपने कोई तने आ रहा बोल के सबके साथ हंसेंगे अपने पे। अरे हंसने दो, कोई प्रॉब्लम नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, अपने से बढ़ के कोई नहीं और अपने से कोई कम भी नाही, हे समज की चलने का, बराबर आहे। बुरशी, आपण भाकरी, इथं भाकर आणलेलं, इथं भाकर लक्षात आलं काय म्हणतो, इथं त्याच्यावर पाणी इथं असं त्या ठिकाणी मारून आपण जरा उद्या येऊन बघितलं, त्याच्यावर काय ते समज गए, वहीच आहे, बराबर आहे ना। हां हुशार आहे बच्चे सब, चलो। त्याच्यानंतर आता बघा एक्टोमाइकोरायझी आणि एंडोमाइकोरायझी। आता त्याच्यानंतर या ठिकाणी फंगल बायो फर्टिलायझर, बरोबर आहे। फंगल यानी बुरशी हे जैविक खत आहे, सर्व बुरशी नाही हा, काही बुरशीपासून तर अँटीबायोटिक औषध तयार होतो, म्हणलं पेनिसिलिन नावाचा, पेनिसिलिन नावाच्या बुरशीपासून पेनिसिलिन अँटीबायोटिक तयार होतो, कारण तो पेनिसिलिन अँटीबायोटिक एवढा आवश्यक आहे, एवढा आवश्यक आहे आपल्याला, की आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जसं आपल्याला अन्न पाणी जितकं आवश्यक आहे तेवढं अँटीबायोटिक औषध आवश्यक आहे। याचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, लक्षात आलं, कारण एक मानव जातीसाठी ते एक वरदान ठरलं, नाहीतर आपल्याला काय झालं असतं, अन्नातून, पाण्यातून, हवेतून कितीतरी मायक्रो आपल्या शरीरामध्ये जातातच। या पृथ्वी तलावर अशी जागा नाही जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम नाही। मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे कोणकोणते आले त्या ठिकाणी, बॅक्टेरिया आले, व्हायरस आले, फंजाई आले, बुरशी आली, हे सगळं 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 सगळे असतात, लक्षात आलं। परंतु कधी कधी त्यांची साथ आली आपण म्हणतो, काय होतं त्यावेळेस त्यांचं प्रमाण जास्त वाढतंय ह्यूज क्वांटिटीमध्ये, बरोबर। आता कोरोनाचं सगळं आता आपण 5-6 महिने सगळं ते धिंगाणा करून घेतला आपण, ओके, मारामारी कर सगळं बुखना करून घेतला, बरोबर आहे का। आपल्या देशातले 50,000 लोक मेले, बरं, हां किती माणसं मेले, देशातले नाही महाराष्ट्रातले मेले, महाराष्ट्रातले, देशातच आकडा जास्त आहे, परंतु मी तुम्हाला सांग घाबरायचं बी नाही। 50,000 मेले म्हणजे त्याच्यानंच मेले ह्याच्यातला भाग नाही, कशाने बी मेले की त्याच्या नावावरती, कोरोनाच्या नावावर गेले ते, बरोबर आहे। हां त्याला कसे, त्याला खोकला आला, सर्दी आली, किंवा आणखी त्याचं त्या ठिकाणी वयानं आलं, बीपी झालं, शुगर झालं, अटॅक आला, टाकून दिले त्याला कोरोनाच्या खात्यावरती। मी बरेच उदाहरण जवळचे सांगितले, मी तुम्हाला खूप सांगितले, बरोबर। अजिबात भ्यायचं नाही आणि अजिबात निष्काळजीपणानं राहायचं नाही, बेपरवाही नहीं रहना है और उतना डर के भी नहीं रहना है। फिर कैसा रहना है बोलेंगे, सर ऐसा भी नहीं बोलते तुम, वैसा भी नहीं बोलते, फिर रहना तो भी कैसा, बराबर है। पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए उसके जैसा, जैसी हालात बनती उस तरीके से रहना है, लापरवाही नहीं होना, और उसके बाद में उतने डर की भी नहीं, अगर डर के तो तुम्हारे कहीं आपने तो कॉलेज कितने महीने हो गए चालू हो के अपना होगा चालू, बराबर है ना, दूसरे तो अभी कुछ भी नहीं हो चालू। कई ऐसे इलाके महाराष्ट्र के अंदर के ऐसे है, मला म्हणलं त्या ठिकाणी तुमचं कॉलेज सुरू झालंय का, हो लेख रेग्युलर आहेत का, आवश्यकतेपेक्षा जास्त का, घरी बसून बसून वैतागून गेले, बरोबर आहे, घरी बसून बसून काय करावं काय नाही,
इथं कॉलेजमध्ये आले तरी जरा प्रचलित वातावरण असतं, सगळे भेटीगाठी होतात म्हणल्यासारखं. बरोबर आहे, ते बरं वाटतं लेकरांना त्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि मुलींना तर घरी कोंडून ठेवतात. बरोबर आहे का मायबापचं, बस घरी कशाला जातील इकडे तिकडे. त्या पोरी नाही वाटतं दम कुठल्यासारखं म्हणलं मला जाऊ द्या चालेल जा. जरा कॉलेजला गेली तर बरं वाटतं मला, थोडं माझी प्रकृती नाही तर आजारीच पडते बघा. जा जा म्हणून मायबाप देते. बरोबर आहे असं. हे तर हे पोरडे जे आहेत ना, हे कोरोनापेक्षा व्हायरसपेक्षा भयानक होते. कोरोना व्हा न व्हा, आम्ही तर नीट सुसाट पळत सुट आला म्हणल्यासारखं. उचलत नाही आता मी, माझं सगळं सत्यानाश होऊन जाईल शिकवायचं त्यांचं. हां बस लाडालही झाले यांची. चला आता बस झालं ती. बघा या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी फंगल बायो फर्टिलायझर्स काय या ठिकाणी आहे. माइकोराइजा इज ए फंगस. बघा माइकोराइजा, देखो आपको मैं अभी बोला मैंने, माइकोराइजा क्या है, ये फंगस है, बुरशी है. बराबर है. हाँ, इट फॉर्म्स सिम्बायोटिक एसोसिएशन विथ अंडरग्राउंड पार्ट ऑफ राइजोम एंड रूट ऑफ हायर प्लांट ऑकरिंग इन थिक ह्युमिड फॉरेस्ट. जंगलामध्ये जे प्लांट्स आहेत किंवा आणखी कोणते प्लांट असेल तर जमिनीमध्ये त्याचे मूळ असतात. बरोबर आहे, मूल्यावर येते ना. रायझोम मध्ये असणारं म्हणजे मातीच्या आत राहणारं, त्या ठिकाणी सॉइलमध्ये राहणारा तो पार्ट आहे प्लांटचा, काय आहे, मुळं असतात. बरोबर आहे. त्या मुळावर येणारी बुरशी, त्या मुळाच्या वरही येणारी म्हणजे एक्झोमाइकोरायझी, आणि त्या मुळाच्या आत पेशी असतात, सेल होते हैं उसके अंदर, त्याच्यात वाढणारे एंडोमाइकोरायझी. आता हे दोन कसे काम करतात त्या ठिकाणी सांगतो बघा. त्या ठिकाणी दीज आर डिस्कवर्ड बाय फ्रँक इन 1885. 1885 मध्ये या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं. देर आर टू टाइप्स ऑफ एक्टोमाइकोरायझी अँड एंडोमाइकोरायझी. त्याच्यामध्ये एक्टो आणि एंडोमाइकोरायझी या ठिकाणी झालं. एक्टोमाइकोरायझी या ठिकाणी दे हॅव वेल डेव्हलप्ड मायसेलियम. त्याच्यामध्ये मायसेलियम खूप व्यवस्थित विकसित झालेला असतो. दॅट फॉर्म मॅन्टल ऑन आउटसाइड ऑफ द रूट्स. मॅटल म्हणजे त्याच्यावर कव्हर असलेला. लक्षात आलं काय म्हणतो, त्याच्यावर कव्हर असणार. त्या ठिकाणी मुळाच्या वरच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी काय असतात, ती बुरशी येते. उदाहरणार्थ हे मुळ आहेत, हे मुळ आहे या ठिकाणी. बरोबर आहे. मग ते बुरशी कशी येते त्याचे, हे याच्यावर असं. लक्षात आलं. हे एक्टोमाइकोरायझ झालं. एंडो म्हणजे आता ही पेशी. बरोबर. पेशीमध्ये केंद्रक आलं. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये असणार हे बघा, हे बुरशीचं हे त्याचे फंगल मायसिलियम हायपी, त्याचा फ्रॅगमेंट्स. बरोबर आहे. हे पेशीच्या आत असणार. पेशीमध्ये हा भाग आपण कट केला, हा मुळाचा भाग कट केला, बारीक पातळ असं आवरण घेतलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं, हे अशा पेशी दिसतात आपल्याला. आणि त्या पेशीमध्ये ह्या बुरशीचे फंगल हायपिक किंवा मायसिलियम नावाचा त्याचा फ्रॅगमेंट जे आपण म्हणतो, एक 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 ते त्याच्यामध्ये दिसतात. याला एंडोमाइकोरायझी, याला एक्झोमाइकोरायझी आपण म्हणतो. चालेल. आता ह्याचं फंक्शन बघा. आता पुढे काय म्हणतो या ठिकाणी, मॅन्टल ऑन द आउटसाइड ऑफ द रूट. रूट मुळाच्या पृष्ठभागावर आहे, उपरी हिस्से के अंदर ऊपर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आणखी बघा या ठिकाणी, अँड ॲक्सेलरेट अपटेक ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. अपटेक ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. अपटेक म्हणजे ऊपर लेना, खेचके ओढून घेणे. मातीमध्ये असलेलं पाणी आणि क्षार हे मुळात घेतात. आणखीन काय करतात, हे बुरशी सुद्धा ओढून घेते आणि ओढून घेऊन या झाडाला पुरवठा करते. म्हणजे जास्तीत जास्त पाणी आणि त्याला अन्न जे न्यूट्रिएंट्स आहे जर घेत असेल तर झाडाची वाढ कशी जोमाने होईल. झाड खूप चांगलं वाढेल, फळं त्याला जास्त लागतील, उत्पादन जास्त मिळेल. हा त्याला पाठीमागचा हे बाहेर असणाऱ्या बुरशीचं काम आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय या ठिकाणी मग न्यूट्रिएंट्स काय, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, हे सगळे त्या ठिकाणी ड्यू टू दिस प्लांट व्हिगोर ग्रोथ. प्लांटची वाढ जोमाने होईल. विगर यानी जोमाने. बराबर है. जोमाने, उर्दू के बच्चों जोमाने किसको बोलेंगे समझता ना, बहुत ताकत से ज्यादा बढ़ना हो.
बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. विगोर ग्रोथ अँड एल्ड इंक्रीज. एल्ड म्हणजे उत्पादन त्याचं, उसके पास से मिलने वाला जो अनाज है, जो पौधों के अंदर से मिलने वाला अनाज है ते जास्त इन्क्रीज होईल, वाढेल, नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल असा त्याचा अर्थ. ओके. सम हायपी ऑफ मायकोरायझी फंगस पेनिट्रेट इनटू द रूट अँड फॉर्म द हार्डनिंग नेट इन द इंट्रासेल्युलर स्पेस ऑफ द कॉर्टेक्स. आता काही कॉर्टेक्स म्हणजे हे पेशी, ते पेशीमध्ये वाढणारे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. आणि नंतर त्या ठिकाणी हे वाढून त्या ठिकाणी पुढे बघा एंडोमायकोरायझी. बरोबर आहे. एंडोमायकोरायझी आता त्याचा अर्थ तोच आहे. दे ग्रो इन बिटवीन अँड विदिन द कॉर्टिकल सेल ऑफ रूट. मुळामध्ये कॉर्टिकल सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये वाढतात. फंगल हायपी पेनिट्रेट द सेल अँड फॉर्म फायनली ब्रँच्ड ऑब्स्टॅकल्स intracellularly and form the vesicles most in the intracellular spaces of cortical cells. Hence they are called vesicular obstacular mycorrhizae or VAM short मध्ये म्हणतात. Nowadays they are described as AM fungi. त्याला AM fungi असं म्हणतात. This plant with VAM grow लक्झरंटली इन. लक्झरंटली म्हणजे काय, आरामदायी वाढतात ते चांगल्या पद्धतीने. लक्झरी म्हणजे आराम के साथ, बहुत अच्छा, उनको बड के लिए अच्छा होता है. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी लेस इरिगेटेड लँड, जिथे पाणी कमी असेल तिथे सुद्धा त्या ठिकाणी येतं. द ऑकेजन ऑफ VAM विथ क्रॉप प्लांट हेल्प इन कन्वर्शन ऑफ लेस प्रोडक्शन ऑफ द फील्ड इन टू द मोर प्रोडक्ट फील्ड. कमी उत्पादन मिळत असलेल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी काय होऊ शकतो, अन्नाचा उत्पन्न त्या ठिकाणी आपला टक्का वाढतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, आय विल स्टॉप हिअर.